दैवी ताकदीचा दावा करणाऱ्या भोंदू खरातचा जादूटोणा नाशिक पोलिसांनी उतरवला। आता ताकद उरली नाही। पोलिसी खाक्यानंतर चौकीतून बाहेर पडताना खरातचा गयाबया। स्वतःला देव सांगणारा खरात पोलिसांच्या गाडीतून तोंड लपवत गेला। शक्तीच्या गोळ्या देणारा ढोंगी पोलिसांच्या प्रसादानंतर शक्तीही। जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ताकद मिळाली। भोंदूबाबा अशोक खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात तिसरा गुन्हा। धार्मिक विधीच्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याचा खरातवर आरोप। गरोदरपणामध्ये पूजा विधीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार। खरातच्या भोंदूगिरीचा भांडाफोड आम्हीच केला। खरात प्रकरणातल्या तपासाची सूत्र आता वरिष्ठ स्तरावर। कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा इशारा। भोंदूबाबाच्या दरबारामध्ये सह आरोपी मंत्र्यांना दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना सह आरोपी करा। संजय राऊत यांची मागणी। भोंदूगिरीला पायघड्या घालणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही सह आरोपी करायचं का, नवनाथ बन यांचा हा सवाल। खरात प्रकरणावरून विकास लवांडेंचा सुनील तटकरेंवर निशाणा। तटकरेंच्या फोटोमधील बोटाच्या जखमेचं रहस्य काय, लवांडेंचा सवाल। गाडीचा दरवाजा लावताना अंगठ्याला दुखापत झाली, आनंद परांजपे यांचं उत्तर। नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता। अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा 4-3 ने पराभव। सदगीरला मानाची चांदीची गदा, फॉर्च्युनर गाडी, 5 लाखांचं रोख पारितोषिक। उद्धव ठाकरेंसह 9 आमदारांचा उद्या निरोप समारंभ। मे महिन्यात निवृत्त होणाऱ्या आमदारांना उद्या निरोप। विधान परिषदेत उद्या आठवणींचा सोहळा रंगणार। कोण काय बोलणार याकडे लागले लक्ष। वंचित आणि काँग्रेसच्या उद्याच्या मोर्चाला अटी शर्तींसह परवानगी, मात्र संघ मुख्यालयावर मोर्चा नेण्यास पोलिसांचा नकार। फक्त संविधान चौकापर्यंतच मोर्चाला मुभा। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन। वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। वृद्धापकाळानं निधन।